ओके. हाय विशाल, गुड मॉर्निंग. सो काल आपण स्कूलमध्ये भेटलो आणि काही गोष्टींविषयी आपण चर्चा करू शकलो, परंतु टाइम खूपच कमी आपल्याकडे असल्यामुळं आपण पाहिजे त्या गोष्टींना सुव्यवस्थितपणे हात घालू नाही शकलो. विस्तृतपणे त्याच्यावर चर्चा नाही करू शकलो. तुम्हाला मीटिंगमध्ये बोललोच होतो मी. मी वक्ता नाहीये, त्याच्यामुळं मला 10 मिनिटांच्या गोष्टी 2 मिनिटात बोलता येत नाही. मात्र एक टीचर असल्यामुळं 2 मिनिटाची गोष्ट मला 10 मिनिटं सांगता येऊ शकते. परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे की 10 मिनिटाची गोष्ट 2 मिनिटात पण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यावर माझं काही दुमत नाही. ऑल राईट. तर मी एक ठरवलं की आजकाल जे प्रसार माध्यम आहेत, जे तंत्रज्ञान आहे विकसित झालेलं, जी काही टेक्नॉलॉजी आहे, याचा वापर करून आपल्याकडे जे आपण आपले लिमिटेशन्स आहेत समोरासमोर न भेटता येण्याचे, तर या मर्यादांच्यावर आपण काही विजय मिळवू शकतो का? तर उत्तर मिळालं, काही अंशी मिळू शकतो. कसा? तर हे प्रसार माध्यम वापरून आपण YouTube असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम असतील, याच्या मार्फत सॅटेलाइट थ्रू आपण कम्युनिकेशन करू शकतो. एम आय राईट? तर इथून ते सॅटेलाइट पर्यंत जाईल, सॅटेलाइट पासून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येईल थ्रू द सोशल मीडिया. ऑल राईट. सो काल आपली चर्चा चालू होती अंतर्गत. जेव्हा जेव्हा बघा ग्रुप मोठा होतो, हा, तर मी बोलत होतो जेव्हा जेव्हा कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा जेव्हा ग्रुप मोठा होतो, तेव्हा तेव्हा ग्रुपिझमचा खतरा त्या ऑर्गनायझेशनच्या वातावरणामध्ये घोंगावत असतो. मग या घोंगावणाऱ्या मधमाशा रूपी खतऱ्यांपासून सावध कसं राहायचं किंवा सावध राहण्याच्या म्हणण्यापेक्षा स्वतःला त्या ग्रुपला वाचवायचं कसं? मग त्यावेळेस ग्रुप राहत नाही, तर काय होतं, छोटे 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 अशा गट तयार होतात आणि त्याला आपण म्हणतो गटबाजी. तर याच्यावर मात करता येऊ शकते का? दोन गोष्टी मी या ठिकाणी आज विचार घेणार आहे. अर्थात उद्यापासून ऑफकोर्स मी आजपासून चालू केले, मात्र उद्यापासून ज्यांना हे लाईव्ह सेशन ऐकायचे त्यांनी 9 वाजून 5 मिनिटांनी मला झूमला जॉईन केलं तरी चालेल. ऑफकोर्स मी झूमचा उपयोग करूनच हे सगळं रेकॉर्ड करत आहे. फाईन. त्याच्यावर मात कशी करायची? तर सगळ्यात मोठं अँसर आहे रीडिंग. तुम्हाला काल बोललो होतो. रीडिंगला वेगळ्या पद्धतीने लिहितो मी. ऑफकोर्स मी काही आज तुम्हाला इथे शिकवणार नाहीये. तर या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय की बाबा आपण जे काय आपल्या अडचणी आहेत, मग स्वतःच्या लाईफ मध्ये असतील किंवा कुटुंबाच्या, ऑफकोर्स स्वतःच्या लाईफ मध्ये हे कुटुंब येतं, स्वतः येतो आपण आणि समाज येतो. ऑफकोर्स ते ऑर्गनायझेशन येतं ज्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण काम करत आहोत. तर रीडिंग मधून आपल्याला या सगळ्या गोष्टींची उकल प्राप्त होऊ शकते. रीडिंग मधून काय होतं? रीडिंग मधून आपल्याला मिळतो समजदारपणा. मी म्हणतो की अक्कल प्राप्ती होते. अक्कल प्राप्ती झाली की समजदारपणा येतो. समजदार ज्यावेळेस होतो माणूस, त्यावेळेस मग गटबाजी वगैरे वगैरे या गोष्टीतून दूर जातो. आणि एक शिक्षक म्हणून आपण ज्यावेळेस समजा 20, 25, 30, 40 शिक्षक एखाद्या स्कूलमध्ये असतील, जर त्यांनी गटबाजी केली किंवा ग्रुपिझम केलं, तर त्यांना विद्यार्थी हा मायन्युटली ऑब्झर्व करत असतो आणि विद्यार्थी म्हणतो शिक्षक बोलतात एक आणि करतात एक. एका ठिकाणी प्रार्थनेच्या वेळेस, असेंब्लीच्या वेळेस तर म्हणतात की सर्व भारतीय लोकांनी एक सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि हे स्वतःमध्येच ग्रुपिझम करतात, गटबाजी करतात. तात्पर्य मी तुम्हाला बोलत असतो की विद्यार्थी हा शिकवलेलं कमी आणि न शिकवलेलं जास्त शिकत असतो, आणि त्यालाच विद्यार्थी असं म्हणायचं. तात्पर्य मी म्हणत असतो की वर्बल लँग्वेज आणि नॉन वर्बल लँग्वेज. नॉन वर्बल अर्थात तुमच्यासाठी वर्बल असू शकते, ग्रुपसाठी. मात्र त्या विद्यार्थ्यांबरोबर बोलताय म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला नॉन वर्बल फॉर इन द आईज ऑफ द स्टुडंट म्हणू शकतो.
किंवा तुमचं शिक्षकांचं एकमेकांच्या विषयीचं एकमेकांच्या बरोबरचं असणारं बिहेवियर, याला मायन्युटली विद्यार्थी ऑब्झर्व करत असतात. अर्थात तुम्ही सगळ्यांनी एक जीव राहणं, एक संघ राहणं, कारण का सगळ्यांचं ध्येय एकच आहे, राष्ट्र निर्मितीचं ध्येय आहे. मग राष्ट्र निर्मिती कशामधून? तर त्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राची निर्मिती करायची. समजताय मी काय बोलतोय ते? तर जर ही राष्ट्राची निर्मिती सगळ्यांचं उद्दिष्ट असेल, तर शिक्षकांनी एक दुसऱ्यांबरोबर सहकार्य करणं, सहकार्याची भावना वाढीस देणं खूप गरजेचं आहे. आणि हे विद्यार्थी ऑब्झर्व करत असतो. तुम्ही आपसात जे काही करता, तुम्ही एकत्रित जेवत असताना तुम्ही काय करता, काय गोष्टी करता, काय गप्पा मारता, त्यावेळेस समाजातील काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी कोणतरी असतं आणि ते तुमची गोष्ट न कळत समाजापर्यंत जाते. जेवताना चर्चा केलेल्या गोष्टी, तात्पर्य तुम्ही जर नेहमीच एथिकल राहिले, प्रामाणिक राहिले, तर काहीच हरकत नाही ना. तुम्ही काय जे बोलताय ते सगळं एथिकल असेल, मग समाज माध्यम तुमच्या बरोबर असतील, समाजातील काही प्रातिनिधिक स्वरूपात काही लोक बरोबर असतील किंवा विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल, काही फरक पडत नाही. खुली किताब राहो. एकदम बी ओपन बुक इन युअर लाईफ. ऍज अ टीचर इट इज मस्ट फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे. तर मग हे सगळं कुठून येईल सर? हे सगळं तुम्हाला रिडिंग मधून प्राप्त होईल. कुठलं कोणतं रिडिंग? तर अवांतर रिडिंग, एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग हे लाईफ मध्ये मस्ट आहे, शिक्षकाच्या लाईफ मध्ये अत्यंत गरजेचं आहे. तर अंतर्गत कलम माझा बघा एकच मुद्दा आहे. तो दररोज ऍटलिस्ट मी एक 5 ते 10 मिनिटाची क्लिप बनवणार आहे, ज्याच्या मार्फत आपल्याशी मला संवाद साधता येईल. तर अंतर्गत कलह जर थांबवायचा असेल, मुद्दा मी त्याच्यावर बोलतोय, अंतर्गत कलह. अर्थात आपल्या स्कूलमध्ये शिक्षकांमध्ये आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मात्र बघा, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. कधी कधी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे, मीटिंग मध्ये बोलल्याप्रमाणे, कोणाला लाल रंग आवडतो तर लाल रंग आवडणाऱ्या शिक्षकांचा वेगळा ग्रुप, कोणाला येलो रंग आवडतो, येलो कलर आवडणाऱ्या शिक्षकांचा वेगळा ग्रुप, कोणाला व्हाईट कलर आवडतो तर व्हाईट कलर आवडणाऱ्या शिक्षकांचा वेगळा ग्रुप. कारण काही निमित्त काही असू शकेल. मात्र असं होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना हे वाटलं पाहिजे की बाप रे बाप, काय आमचे टीचर्स आहेत, काय आदर्श आहेत, काय एकजीवानं राहतात, काय एकदिलानं राहतात, काय एकमेकांशी सहकार्य आहे, कमालीचं सहकार्य. आता उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकानं सपोज त्याला असं वाटलं, मी सपोज फिजिक्स शिकवतोय, एखादा टीचर केमिस्ट्री शिकवतोय आणि त्या केमिस्ट्री शिक्षकानं माझ्या फिजिक्स विषयी जर विद्यार्थ्यांमध्ये काय संवाद केला, तर मला असं वाटायला नाही पाहिजे की हा शिक्षक मला चेक करतोय किंवा हे मला कॉम्पिटिशन तयार झाले, असं अजिबात समजू नका. तर बरं झालं, अरे वा, थँक्यू सर. बरं का, लक्षात घ्या, इथं तुम्हाला मुद्दा मी एव्हिडन्स देतो, प्रमाण देतो, प्रमाण प्रमाण एव्हिडन्स. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकताना समोर 4, 5, 10 कीर्तनकार बसलेले असतात आणि बघा काय कमालीचं सहकार्य. अर्थात एखादा प्रसंग अपवाद असू शकतो, मात्र मी त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी एकमेकांचे आशीर्वाद ग्रहण करत असतात. अर्थात शिक्षकाचं पुढील प्रमोशन हे कीर्तनकार आहे. तात्पर्य, शिक्षकांनी जर, मी सांगितलं तुम्हाला, तुमच्या विषयामध्ये एखाद्या शिक्षकांनी 2 गोष्टी समजा येऊन बोललं किंवा त्यांना वाटलं की आपण हा टॉपिक विषयी चर्चा करावी, तर त्या ठिकाणी तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट त्याला सहकार्याच्या भावनाने घ्या. अरे वा, थँक्यू सर. बरं का, आणि बी व्हेरी ओपन. कारण वर्बल आणि नॉन वर्बल लँग्वेज जर वेगवेगळ्या झाल्या, म्हणजे तुमचा चेहरा काय बोलतोय आणि तुमचे शब्द काय बोलतात, हे जर मॅच नाही झालं, तर त्या ठिकाणी कलह चालू होऊ शकतो. अंतर्गत बंडाळी ज्याला म्हणतो आपण, की बोलायचं एक आणि दिसायचं एक. तेव्हा म्हणतो ना आपण, आतून एक बाहेरून एक. बरं का, तो म्हणजे काय, याचा स्पष्ट अर्थ असा आहे लँग्वेजच्या भाषेमध्ये, की आपला चेहरा एक वेगळंच बोलतोय आणि आपण वेगळंच बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपण ते बोलत नाही शब्दांच्या मार्फत जे आपल्याला बोलायचंय. म्हणून चेहरा आपला नेहमी सत्य रूप दाखवत असतो, तो कथन करत असतो आणि समोरचा ऐकत असतो. भलेही तुम्ही न बोललेले शब्द आहेत ते, मात्र न बोललेलं जास्त ऐकलं जातं, हे लक्षात ठेवा. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये, पीपल लिसन टू दोज वर्ड्स विच आर नॉट एट ऑल स्पोकन. अर्थात बोलणारे शब्द कमी ऐकले जातात, न बोलणारे शब्द तुमचे जास्त ऐकले जातात.
आणि त्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात. आणि अख्खी दुनिया याच्यावर चालते. म्हणजे बॉडी लँग्वेज, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इन द वर्ल्ड. व्हेरी इफेक्टिव्ह. लँग्वेज इज टू बी गिवन मोर फोकस इन आवर डे टू डे लाईफ. शब्द महाभारत घडवतात. त्यामुळं आणि तेच बोला जे आहे त्यांच्यासाठी प्रामाणिक राहा. तर प्रामाणिक कसं राहायचं? तर याच्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे, रीडिंग. अवांतर वाचन करा, सगळी अक्कल प्राप्त होईल. अवांतर वाचन करा, मग त्या ठिकाणी तुमचा कलह कमी होईल. आणि अर्थात विषय वेगवेगळे आहेत. हा, रीडिंग मुळे काय होईल मुद्दा मी बघितला, मला जो बोलायचा होता विसरू नये म्हणून मी लिहून ठेवलेला आहे. रिडिंग मुळे काय होतं बघा, जो टीचर व्यवस्थित रिडिंग, ज्या शिक्षकाचं रिडिंग व्यवस्थित असतं ना, त्याला राग पण कमी येतो. का? कारण ते त्याच्याकडे, त्या शिक्षकाकडे ऍक्सेप्टन्स यायला लागतो, स्वीकृती यायला लागते. अरे हे फॅक्ट्स आहे. मग चिडून होणार काय? समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादी, बघा काल मी स्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांना काहीतरी सांगत होतो. मला वाटतं त्या ठिकाणी गायकवाड सर आणि अंधारे सर उपलब्ध होते. देवर प्रेझेंट ऍट द टाइम ऑफ एक्सप्लेनिंग. मी काहीतरी कॉन्सेप्ट सांगत होतो. बरं, मला चिडता पण आला असतं, तुला अक्कल नाही का, तुला एवढं समजत नाही का? परंतु नाही, फॅक्ट आहे. त्या विद्यार्थ्याला जर ते गोष्ट समजतच नाही, तर आपलं कर्तव्य काय? त्या विद्यार्थ्याला व्यवस्थित, विद्यार्थीला व्यवस्थित समजावून सांगणे. बरं, त्या ठिकाणी पेशन्स ठेवा ना, त्याला रिपीट करायला लावा. रिपिटेशन इज बेस ऑफ एव्हरीथिंग, बेस ऑफ लाईफ. त्याला येत नाही काय फरक पडत नाही, हॅव पेशन्स. त्याला 4 गोष्टी सांगण्याऐवजी एकच सांगा, एका वेळेला एकच सांगा, 4 सांगू नका. एक पेज त्याला व्यक्तीला समजत नाही, त्या मुलाला त्याची कॅपॅसिटी बघा, तपासा, त्याची मानसिकता बघा. म्हणून मानसशास्त्र आपल्याला अभ्यासामध्ये असतं BEd ला वगैरे ना. तात्पर्य ते व्यवस्थित समजून त्या विद्यार्थ्याला सांगा. पेशन्स ठेवा. तुम्ही समजा, अरे तुला अक्कल नाही का, एवढं जमत नाही का, हा चल हात पुढं कर, हात पुढं कर, हात पुढं कर. पॉइंटर आहे, शेडील आहे. असं करू नका. लक्षात घ्या, या ठिकाणी मुद्दाम एक कथन करू इच्छितो मी. ज्या शिक्षकाचं अवांतर वाचन कमी आहे ना, त्याचा लवकर हात उठतो, छेडी लवकर उठते. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगतो, मी 250 किलोमीटरहून विद्यार्थ्यांशी संवाद करतो, विद्यार्थ्यांना टीचिंग करतो. त्याचा रिझल्ट आहे का नाही तुम्ही बघताय. मग हा रिझल्ट कधी येतो? तर आपण त्या विषयामध्ये पारंगत असू तर. आपल्याला ते लेक्चरसाठी कमीत कमी 20 टाइम्स मोर रिडिंग करावं लागेल ना. जेवढं विद्यार्थ्याला एक वेळेस एक्झाम साठी करावं लागतं, त्याच्यापेक्षा 20 वेळा जास्त रिडिंग करावं लागेल, जास्त अभ्यास करावा लागेल. ते आपला ग्रास करून घ्यावा लागेल, तो अख्खं कंटेंट ऑफ द टॉपिक. आणि नंतर आपल्याला त्या टॉपिक मध्ये पोहता येणार आहे, आणि मग तुम्हाला सहज तो सर्व करता येईल. रिडिंग मुळे काय होणार आहे? तुमची समजदारीची लेवल वाढणार आहे, तुमची स्वीकृती वाढणार आहे, ऍक्सेप्टन्स तुमचा वाढणार आहे. अरे विद्यार्थ्याची अवस्थाच ही आहे, तर मारून त्याला येईल का? नाही येणार. त्याला सांगावं लागणार आहे. बरं, लगेच लगेच येईल का? एका मध्ये तो विद्वान बनू शकतो का? नाही बनू शकणार. तर जो तो जिथं आहे तिथून त्याला उचला. आणि त्या तुम्ही मला सर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं? अर्थात आता मला असं वाटतं हे फर्स्ट लेक्चर आहे म्हणून थोडस लेंदी होऊ शकतं, मात्र प्लीज लिसन टू दिस लेक्चर व्हेरी केअरफुली. काही विद्यार्थ्यांना येत नसतं, लक्षात घ्या. याच्याविषयी मी काल कवाळे सरांना संवाद साधला फोनवर. तीच गोष्ट मला इथं पुन्हा एकदा बोलतो, सरांना ते आठवण येतील. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला एक समजा येतच नाही, तर त्याला तुम्ही काय करता? प्रमाण बघा. आता त्याला तुम्ही काय करता? तुम्ही प्रवाहात वाहत असता सगळे लोक, काही विद्यार्थी आणि तुम्ही. काही विद्यार्थ्याला येत नाही, तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची अवस्था कशी असते बघा. काही विद्यार्थी तुमच्या पाठीमागं असं पोहत पोहत येतात. काही विद्यार्थी बघा, मला बोर्डचा उपयोग करावा लागेल. समजा हा प्रवाह आहे. काही विद्यार्थी काय करतात? इथून इथपर्यंत येतात, इथून इथपर्यंत जातात, परत इथून इथपर्यंत येतात, इथून इथपर्यंत जातात. काही लोक तुमच्या मागे पोहतात, हे खूप कमी असतात. तुम्ही इथं असताय, हे पोहताय तुम्ही, नो. आणि काही विद्यार्थी, थोडेच विद्यार्थी इथं असतात. काही विद्यार्थी इथून इथे येतात, इथून इथे येतात, आणि हळूहळू तुम्ही खूप पुढे जाता, आणि ते मागून हळूहळू येत असतात. काही विद्यार्थी असतात फक्त साईडला किनाऱ्यावर बसलेले असतात, त्या नदीच्या, नॉलेजची जी नदी वाहते ना, त्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेले असतात, आणि ते फक्त बघत असतात. सर चालले, स्टुडंट चालले, काही स्टुडंट थोड्या अंतरावर चालले, आणि काही विद्यार्थी फक्त स्तब्ध असतात किनाऱ्यावर.
आता सर यांना कसं हँडल करायचं समजून घ्या, मी प्रयत्न करतो सांगण्याचा. तर त्यांना काय करा, बाबा एक काम कर, तू काय काम कर, तू फक्त त्या पाण्यामध्ये पाय मारत राहा, थोडं पुढं सरक आणि पाण्यामध्ये पाय मारत राहा. अगोदर त्याची पाण्याविषयीची भीती गायब करा. काय म्हणजे काय करायचं हे पुढून सांगतो मला. पाय मारत राहा, मग हळूहळू त्या विद्यार्थ्याची त्या पाण्याविषयीची भीती गायब होईल. पाय मारत, त्याला पाय मारत ठेवा, तुम्ही पोहत राहा, काय फरक पडत नाही. आणि काही दिवसानंतर तो मग थोडं जास्त पुढे यायला लागेल. त्याला माझ्या आता हे जे गवत आहे ना, गवत, त्या गवताला असं पकड हातानं, हातानं पकड आणि तुझं शरीर थोडंसं पाण्यात लाव आणि फक्त पाय मारत राहा, तुला त्या गवताचा सहारा मिळेल. मग याच्यामध्ये तो विद्यार्थी काही दिवस प्रॅक्टिस करेल. लक्षात घ्या, तुम्ही जर हे नाही केलं तर तो वर्षानुवर्षे किनाऱ्यावर बसतो. 8वीला किनाऱ्यावर आहे, 9वीला 9thला पण किनाऱ्यावरच आहे, 10thला. अरे त्याला काहीच येत नाही ना, त्याला एक सिंगल लाईन देखील रिडिंग करता येत नाही. तात्पर्य तो कुठं बसवलं तुम्ही, त्याला त्याला किनाऱ्यावर बसवलं, हे त्या विद्यार्थ्यालाही माहित असतं आणि तो जो टीचर टीचिंग करत असतो ना त्यालाही माहित असतं की हा विद्यार्थी, यातले काही विद्यार्थी किनाऱ्यावर आहे. आणि तुम्हाला समजत नाही ना, उकल मिळत नाही, आता मी करू काय नेमकं. यांना जर समोरच्याला नाही शिकवलं, ज्यांना थोडं थोडं पोहता येत त्यांना जर नाही शिकवलं, मी त्याच्या समोर जर नाही पोहत गेलो, ते म्हणतील सरांना पोहता येत नाही, सरांना शिकवता येत नाही. नेमका हा शिक्षक कचाट्यात सापडतो हुशार विद्यार्थ्यांच्या आणि ढ विद्यार्थ्यांच्या. विद्यार्थी ढ नसतोच, ते नंतर सांगेन मी पुढच्या लेक्चर मध्ये, समजेल तुम्हाला. तर मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, मुद्दाम मी आठवण करून देतो, हे जे तुमचे कच्चे विद्यार्थी आहेत ना, ते माझ्या बोकांनी मारा, माझ्या पत्रात टाका, मी त्यांना एक्सपर्ट बनवतो. आणि तुम्ही सांगा मला, तर माझ्या क्लासमधील हा विद्यार्थी सगळ्यात टॉपर आहे, याच्याशी मला कॉम्पिटिशन करून दाखवा, मी करून दाखवतो. कसं, हे असं शांतनं, बी काम अँड क्वाईट, आणि शांततेने तुम्ही काय करा, त्याला त्यामध्ये प्रगती करत चाला. त्याला हळूहळू, मग हळूहळू तो पाण्यात येईल, हळूहळू मग इथून इथपर्यंत येईल, इथून इथपर्यंत येईल. आणि त्याच्यावर तुम्ही जर व्यवस्थित नियंत्रितपणे लक्ष ठेवलं तर तो हळूहळू तुमच्या मागं मागं पोहायला लागेल. आणि त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं तर या विद्यार्थ्यांना क्रॉस करून तो एक दिवस पुढे जाईल. हे मी अनेक वेळेला अनेक अनेक विद्यार्थ्यांबरोबर केलेलं आहे. हजारो, हजारो म्हणजे काय, लॅक्स नाहीये, तात्पर्य शंभरो म्हणता येईल, शंभरो म्हणजे 1000 झाले, बरोबर. शंभरो विद्यार्थ्यांबरोबर केलेलं आहे आणि हे तुम्हाला देखील करून दाखवतो. असंच करायचं. तर मग कसं सर, फोडून सांगा ना याला कसं करायचं, सांगतो मला. काय करायचं, हा या वर्षीपासून आपण आणखी एक नवीन पद्धत अवलंबणार आहोत, प्रॅक्टिकल सिस्टम ऑफ एज्युकेशन. प्रॅक्टिकल, हे कशाला लावलं, प्रॅक्टिकल सिस्टम ऑफ एज्युकेशन. याच्यामध्ये काय करायचं, आपला प्रॅक्टिकलच्या माध्यमातून जास्त मुलांना शिकवायचं. समजा जॉग्राफी शिकवायची, तर मुलांना, आता मी तुम्हाला सांगेल, आपली कार्यशाळा वर्कशॉप इज गोइंग टू बी देअर, तर त्या मुलांना आपण चालत नाही 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, त्यांना मग जाताना चिमणीचे खोपे दाखवा, झाड दाखवा, लता वेली, पीक पद्धती, पद्धती म्हणजे काय, पीक वगैरे काय असेल ते, त्याला शेत दाखवा, त्याला मोकळं ऍग्रिकल्चर लँड म्हणतो आपण, है ना, ते दाखवा, बांध दाखवा, आणि त्याला त्याची जाणीव करून द्या. बघा बाबा, हे पृथ्वी आहे, आणि पृथ्वीवरचा हा थोडासा भाग आहे, आपण त्याच्यावर चालतोय आता. जाणते माणूस सगळं कॉन्शियसली सगळं करा, चर्चा करत करत, गप्पा मारत मारत 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर किंवा 2 किलोमीटर चाला, सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन गप्पा मारत मारत जा. आणि जाताना जे तुम्हाला बदल दिसले ना, हे लोकल एरियाचे बदल आहेत. मग त्यांना परत घेऊन या आणि आपल्या स्कूलमध्ये जे काही तुमच्याकडे टीव्ही उपलब्ध आहे त्या माध्यमातून गुगल मॅपवर जा, तिथून त्याला वरून अर्थ दाखवा, दॅट इज जिओग्राफी. जिओ द अर्थ, ग्राफ, ग्राफ ऑफ द अर्थ. कसा आहे हा, मग तुम्ही हे, मग आपण, मग तिथून त्या गावापासून त्याला जिओग्राफी शिकवायला चालू करा, गावापासून अर्थ शिकवायला चालू करा. तर दिस इज प्रॅक्टिकल एज्युकेशन. आता तुम्ही मला हे का सांगितलं सर, आता बघा, ज्या विद्यार्थ्यांवर तुम्हाला काम करायचं, या कच्च्या विद्यार्थी, त्याला कच्चे विद्यार्थी म्हणता तुम्ही, मी नाही म्हणत, त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगितलं मला की 35 मिनिट्सचं एक लेक्चर असतं सर. किती मिनिट्सचं, 35 मिनिट्सचं एक लेक्चर. तर यावेळेला काय करा, 10 मिनिट्स त्या मुलांना, इतर मुलांना काहीतरी तुम्ही टास्क द्या, आणि त्या 10 मिनिट्स मध्ये तुम्हाला या मुलांवर, जे काही कडेला बसतात ना, नदीच्या प्रवाहाच्या कडेला,
त्या मुलांवर कसं करायचं, कसं करायचं, त्यांना 2 लाईन 3 लाईन 4 लाईन त्याला रिडिंग करायला द्या. त्याला रिडिंग करून दाखवा. त्यांना घरी त्यांना होमवर्क द्या की ही लाईन तुम्हाला, हे जे 4 लाईन्स आहेत हे तुला उद्या घरी 10 वेळेस 20 वेळेस 30 वेळेस रीड करायच्या, त्याला रेकॉर्ड करायचं आणि मला ती क्लिप पाठवायची. आता त्याला वर्षभरामध्ये त्याला एकही लाईन रीड नाही करता आली, 4 लाईनला 10 दिवस लागू त्याने काय फरक पडतो. नाहीतर त्याला वर्षभर सिंगल लाईन पण नाही आली ना, त्याला दुर्लक्षित ठेवल्यामुळे. नाहीतरी तो किनाऱ्यावर बसलेला आहे. 4 लाईन तुम्ही सांगता, याचा अर्थ काय माहिती का, त्याला सांगताय थोडं पुढं सरक आणि पाण्यामध्ये पाय मारत राहा. तू बुडणार नाहीस, कारण का तू पाण्यात नाहीच आहे, तू बुडणारच नाही, घाबरू नको. त्याला आश्वस्त करा, त्याला थोडासा सपोर्ट द्या, मानसिक सपोर्ट. आणि त्याला सांगा तुला जे आता तुझी अडचण आहे ना, हे तुझी अडचण तुझ्यामुळे नाहीये, शिक्षकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुझी अडचण आहे. त्याला धीर द्या. 100% तो प्रवाह येईल, 100% येईल तो प्रवाह. माझ्यावर विश्वास ठेवा. यासाठी आपण पुढचं पाऊल पण उचलणार आहोत. पालकांशी मी यासाठी बोलतो, म्हणजे या गोष्टीसाठी, आणि त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलू आपण. बरं, मुलांना शिक्षकांनी बघा लक्षात घ्या, आपण शिकवता शिकवता अनेक संदर्भ देत असतो. त्या संदर्भामध्ये मुद्दाम एक संदर्भ या ठिकाणी ऍड करतो मी, त्याला टीचिंग असं म्हणतात. संदर्भ म्हणजे प्रमाण, एव्हिडन्सेस आपण देत असतो. आणि मग चांगलं वागणे, समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण करणे वगैरे वगैरे, प्रत्येक विषयामध्ये बाय डिफॉल्ट हे येतं. तर हे सांगत असताना काल मला प्रकर्षाने एक जाणवलं. काल एक लग्न अटेंड केलं, अनेक वेळेला आपण लग्न अटेंड करत असतो. लोक जेवतात आणि काय छान सुंदर पद्धतीने जेवतात आपल्याला माहितीये. मला सेवा करण्याचा थोडासा मौका मिळाला त्या ठिकाणी. तर मी पाहिलं, म्हणजे आपल्याला लागतंय किती याची पण अक्कल आपल्याला पाहिजे ना हो. जेवढं लागतं तेवढंच घ्या ना. एवढी पण अक्कल नाही मला लागतं, भूक किती आहे ते टाकून द्या तुम्ही. किती किमती, किती अन्न किती किमती आहे, काय किती छान बनवलं असेल. प्रत्येक भाजीला व्यवस्थित कापलं, प्रत्येक तुकडा हातात घेतला होता. वांग असेल, बटाटा असेल, पोटॅटो, ब्रिंजाल, वाटेवर आणि ते तुम्ही फेकून, लोकांनी भात फेकून द्यावा, चपाती शिल्लक ठेवताय तुम्ही. एवढा कॉमन सेन्स नाही का, म्हणजे खायची पण अक्कल नाही आपल्याला. पण हे म्हणून होणार नाही, ह्याच्याविषयी कधी कोणाला टाइम आहे हो. आजकाल कुटुंबामध्ये देखील तुम्हाला बोलायला एकमेकांना टाइम नाही. तर या सगळ्या चांगल्या गोष्टींचा ओहापोह, चांगल्या गोष्टींची चर्चा आपल्या टीचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत गेली पाहिजे. कानापर्यंत नाही, त्यांच्या आपल्या रगारगात भिनली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये या गोष्टी चांगल्या उतरल्या पाहिजे. त्यांना सांगा बोलता बोलता, हे प्रसंग तुम्ही नोट करत चाला आणि त्यांना शिकवा. माध्यम काय, तुमचं विषय ह्याच माध्यम आहे. आणि बोलता बोलता आपण संदर्भ देतो, त्या ठिकाणी संदर्भ आपण देतो बोलता बोलता, शिकवता शिकवत, त्या ठिकाणी असे संदर्भ वापरा जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दिसतात की हे अव्यवस्था आहे. मग सुव्यवस्था करण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रत्येक शाळेला, प्रत्येक शिक्षकाला कसं करावं लागेल. कसं म्हणजे काय, सहज सांगा त्यांना. चांगला उपदेश करणं हे शिक्षकाचं काम आहे. त्यांना सांगा, बाबा रे, कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला जेवायला जाल, कमीत कमी एवढी तर अक्कल बाळगा की आपल्याला लागतंय किती तेवढंच घ्या. अन्यथा काय होईल, काय म्हणतील लोक, काय रे कुठल्या शाळेत शिकतो. मग मला सांगा म्हणायचं, विद्यार्थ्यांना संवाद करा की आम्हाला सांगा, तुम्हाला आम्ही एवढे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो, आणि तुम्हाला जर त्यांनी विचारलं कुठल्या शाळेत शिकतो, मग गेलं का आमचं नाव. मग तुम्ही काय करा, आपलं नाव खराब होऊ नये, आपल्या शाळेचं नाव खराब होऊ नये, आपल्या गावाचं नाव खराब होऊ नये म्हणून काय करायचं, जेव्हा जेव्हा आपण समाजात असतो तेव्हा तेव्हा सुव्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करा ना. लागतंय तेवढंच घ्या ना, जे नाही लागत नका घेऊ, एक्स्ट्रा आणखीन मागून घ्या, परंतु अन्न वेस्ट करू नका. हा एक प्रसंग झाला. अशा अनेक गोष्टी शिक्षकांना आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये अनुभवायला येत असतात. मग ट्रॅफिकची समस्या असेल, विनाकारण हॉर्न वाजवणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी विद्यार्थ्याला आपला शाळेतच ट्रेन करायचं आहे, लक्षात ठेवा. गप्पा मारू नका, हे असं आहे ते तसं आहे, नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो, एखादी अडचण आहे, समजा उद्या तुम्ही बघितलं एखादा अधिकारी भ्रष्टाचार करतोय किंवा एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करतोय, मग आपलं कर्तव्य काय, एक शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य असं आहे, बाबा रे, मग त्याला गोष्टी रूपानं सांगा, त्याच्यामध्ये ते भिनवा की खोटी गोष्ट किती हानिकारक असते. अर्थात आपल्याला पुढं लेक्चर्स मध्ये येतील त्या गोष्टी. तुम्ही अर्थात माझी अशी इच्छा आहे की बाबा तुम्ही जेव्हा हे लेक्चर बघाल तेव्हा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की सर हा मुद्दा घ्या, चर्चेला तो मुद्दा घ्या, कारण का दररोज बाय डिफॉल्ट
मी एक टॉपिक या निमित्ताने घेणार आहे आणि टाइम असेल सकाळी 9:05 लिंक तुम्हाला मिळेल. इफ यू वॉन्ट लिंक टू जॉईन द लाईव्ह सेशन. ठीक आहे. तर मला काही गोष्टी ज्या ऍडजस्ट करायच्या होत्या त्या ह्या आहेत. बाकी काही गोष्टी कधी कधी बऱ्याच वेळेला फिलॉसॉफिकल येतील. तर आजचा मुद्दा होता की रिडिंगच्या माध्यमातून स्वतःवर कंट्रोल निर्माण करणं, स्वतःचा ग्रुप टिकवून ठेवणं, शिक्षकांनी आपसामध्ये सहकार्याची भावना वाढीस नेणं. सहकार्याची म्हणजे काय? आपसात तुम्ही समजूच नका माझं आपलं कॉम्पिटिशन आहे. आपसात काहीच कॉम्पिटिशन नाही. आपला राष्ट्र निर्माण करायचं. सगळ्यांनी एकदम एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. कशाला वाचता? नुसतंच बोलायला, नुसतंच लेक्चरबाजी करायला, नुसतं भाषणबाजी करायला नाही. प्रॅक्टिकल जगू आपण या सगळ्या गोष्टींना. आणि माझी विनंती आहे सगळ्या शिक्षकांनी एकजीव राहा. चेन्नई सुपर किंग्सची टीम बनवा. टीमला विजयी करायचं, आपल्याला राष्ट्र निर्माण करायचंय आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं कल्याण करायचंय. एक थोडक्यात गोष्ट सांगतो, आपल्याकडे जो विद्यार्थी येईल ना त्याला आपल्याला IAS दर्जाचा विद्यार्थी बनवायचा आणि यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आपली आहे, माझी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला तुमच्या टीम मध्ये सामावून घ्या. तुमच्या टीम मध्ये काय काम असेल, कुठं फिल्डिंग करायची, कुठून बॉल आणायचा, कोणाला पाणी द्यायचं, या गोष्टी मला सांगा. आमच्यासारख्याचं पण सहकार्य घ्या त्या ठिकाणी. तुमच्या टीमचं जे काही परफॉर्मन्स तुम्हाला पुढे न्यायचा आहे त्यामध्ये आमच्यासारखी साथ घ्या. आम्ही बरोबरच आहोत कामाला. काही सांगा आम्हाला, काही सांगा, आम्ही काम करू. मात्र या गोष्टी करा आणि रिडिंगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टींवर उपाय मिळेल. फक्त एकच करा, अवांतर वाचन. अवांतर वाचन केल्यामुळे अक्कल प्राप्ती होईल, अक्कल प्राप्तीमुळे समजदारी होईल, समजदारी आल्यामुळे तुम्ही समाजाचं चांगलं कल्याणकारी दृष्टिकोन ठेवाल समाजाविषयी. आणि समाजाविषयी कल्याणकारी दृष्टिकोन ठेवण्यामधूनच त्यातलाच एक छोटासा भाग आहे की आपल्याला जो टॉपिक शिकवायचा आहे तो टॉपिक आपण अनेक वेळा अभ्यास करू आणि तो परफेक्ट शिकू. तुम्हाला एक बोलायचं नाही होतं मला. 35 मिनिट मधले 10 मिनिट तुम्ही इकडे काढले. आता 20 मी खरं सांगतो तुम्हाला, आपलं जर परफेक्ट रिडिंग असेल ना 25 मिनिट मध्ये आपण 1 तासाचं जे काही शिकवण्याचं जे काय कंटेंट आहे ते कव्हर करू शकतो. तुम्ही कंप्लेंट टायमाचे कधीच करू शकणार नाही. तुम्ही कधीच म्हणणार नाही. कशामुळं? कधी कधी नाही करणार, जर आपण रिडिंग प्रॉपर केलं तर, रिडिंग करत राहिलोच तर. नेहमी बिझी राहा. Always be busy as a teacher. Always be busy in knowing something, collecting some good knowledge. Be ethical. Behave ethically. Honesty ठेवा आपल्याकडं, एथिकॅलिटी ठेवा, एथिकल बिहेवियर ठेवा. सगळं काही चांगलं होईल. अर्थात या ठिकाणी मी पॉज घेतो. खूप जास्त वेळ बोलल्यास मी उद्याचं पुढचं लेक्चर ऐकणार नाही. पहिलं लेक्चर होतं, बऱ्याचशा गोष्टी दाटून आलेल्या होत्या त्या मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. याच्या पुढचं प्रत्येक लेक्चर हे 5 किंवा 7 मिनिटात असेल आणि 5 किंवा 7 मिनिटाचं कसं ठेवायचं याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. दररोज आपण या प्रकारच्या संवादाच्या माध्यमातून भेटूयात, जेणेकरून आपला फिजिकली क्लोज येणं जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण इलेक्ट्रॉनिकली क्लोज येण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आपण सगळ्यांनी मन लावून हे सगळे माझे शब्द ऐकलेत. धन्यवाद. पुन्हा भेटू उद्या सकाळी 9:05. टेक केअर. गुड बाय.